गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे रेल्वे गेटवर उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कन्नड गंगापूर राज्य महामार्ग आंदोलनकर्त्यांच्या वतीनं रोखण्यात आला। यावेळी संबंधित अधिकाऱ्यानं 15 दिवसांचं आश्वासन दिलं। त्यासाठी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, परंतु आश्वासन पूर्ण न झाल्यास यानंतर रेल्वे लोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे। या ठिकाणी रेल्वे गेट येथे उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सुमारे 2 ते 2.5 तास आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा दर्शविण्यात आला होता। यावेळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या आंदोलनाच्या ठिकाणी शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या वतीनं ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलं आणि येथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चंडालिया यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्ण पाटील डोणगावकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा सचिव संदीप गायकवाड, भैयासाहेब जाधव, जिल्हा संघटक भरतकुमार पाटणी, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, तालुकाध्यक्ष सदावर्ते, तालुका अध्यक्ष युनुस पटेल, अभय राजपूत, गोविंद शेलार, अजिश पठाण, पवन साळवे, शिवसेना ठाकरे गटाचे अमोल शिरसाट, नितीन कांजुने, भाऊसाहेब गाडेकर, परोडकर, मोहसिन बागवान, भूषण रणयेवले, राष्ट्रवादीचे आदेश रणयेवले आदींची उपस्थिती होती। पत्र दिलं 3,66,00,000 रुपये तुम्ही वर्ग केला, 11,000 रुपये तुम्ही कोणाला दिला? तुम्ही कोणत्या कंपनीला दिला? त्याने का काम थांबवलं? त्याचं कारण काय? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? तुम्ही लोकांच्या प्रतिनिधीच्या दबावाखाली तुम्ही काम करतात का? मग तुम्ही काम। परंतु या सर्व गोष्टी बघता स्थानिक आमदार प्रशांत बम यांनी पैसे खाण्याच्या उद्दिष्टाने हा रस्ता होऊ दिलेला नाहीये, हे या ठिकाणी स्पष्ट झालं आहे। परंतु आपण प्रशासनाला सहकार्य कायम करत आलो आहोत आणि यापुढेही करणार। त्या माध्यमातून 2 दिवसामध्ये पीडब्ल्यूडी औरंगाबाद या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणजे रेल्वे पोलीस फोर्स आणि सिव्हिल या दोन्ही पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाला आपण पत्रव्यवहार करणार आहोत। तुम्ही जो काही तोंडी 8-15 दिवसाचं अल्टिमेटम दिलंय की आम्ही याच्यामध्ये माहिती घेऊ, तो आम्हाला मान्य नाहीये। पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी, तो आम्हाला मान्य नाहीये, याची दखल घ्यावी आणि आम्ही पत्रव्यवहार करून त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अशी आमची इच्छा आहे। जर या गोष्टी प्रॉपरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट मधून होत नसतील, पुन्हा एकदा आपल्याला आमच्याकडून उभा राहावं लागेल आणि रेल्वे आम्ही थांबवू। हा इथं कोणी लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप आहे असं त्याचं म्हणणं पडलं, तर म्हटलं ठीक आहे ना, तुझं म्हणणं जे बी काय तू पत्र देतो म्हणे, मी पत्र ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यात कोणाकोणाचा हस्तक्षेप आहे? तर त्याचं एकच म्हणणं आहे, ऑलरेडी उड्डाणपूल सँक्शन झालेला आहे, याच्यात काही दुमत नाही आणि आम्ही काम करायला तयार आहे आणि इथली जी जागा आहे ती बी आम्ही विकत घ्यायला तयार आहे असं त्याने आपल्याला आता आश्वासन दिला आणि 15 दिवसात तो आपल्याला सर्व पत्र व्यवहार करून आपल्याला तो सांगणार आहे का 15 दिवसाच्या नंतर आम्ही काम चालू करणार आहे। शासनासोबत चर्चा करून, रेल्वे डिपार्टमेंट सोबत चर्चा करून आम्ही काम चालू करू। हा काम सँक्शन झालेला आणि हा काम होणार आणि त्यांचे प्रतिनिधी इथे त्यांनी 2 जण कोणी पाठवलेले आहे, त्यांना आपण इथे बोलवून त्यांच्या समोर हे करून हा आंदोलन स्थगिती न देता आज चाऊस सर आणि रेल्वेचे आरपीएफ साहेब सिंग साहेब यांच्या आणि जिल्हा अध्यक्ष साहेब यांच्या सर्व पदाधिकारी आमच्या यांच्या सर्वांनी चर्चा करून आणि गावाचे जेवढे बी आपले लोक आलेले आहे, जे कोणी वाळूजून, खुलताबादून तालुक्यातले जेवढे बी लोक आले, यांच्या सर्वांच्या सहमती घेऊन हा आंदोलन फक्त एक 8 ते 15 दिवस करता। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।